श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर तारक मंत्र म्हटल्याने आपल्या आयुष्यात कुठले चांगले बदल होतात, तारक मंत्र म्हणण्याचे फायदे काय आहेत आणि कशा प्रकारे तारक मंत्र म्हणायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलवर असेच मोटिवेशन स्टोरी, कथा, माहिती ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. तर तारक मंत्र जर आपण नित्य नियमाने जर पठण केला, अनेक समस्या दूर होतात, घरातील वातावरण प्रसन्न राहते, मनात जर अकारण भीती वाटत असेल ती भीती दूर होते. तारक मंत्राचं नित्य पठण केल्याने आपल्या अवतीभोवती एक सकारात्मक ऊर्जा, एक शक्ती कवच तयार होते, जे आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर करते. आपल्या मनातील जी भीती असेल ती भीती दूर करते. किंवा रात्रीच्या वेळेस समजा वाईट स्वप्न येत असतील तर त्या स्वप्नांपासून आपलं रक्षण करते. जर तुम्ही रात्री झोपण्याआधी एक वेळ जर तारक मंत्र म्हटला आणि नामस्मरण केलं तर आपल्याला वाईट स्वप्न पडत नाहीत. मनात जी भीती आहे ते भीती दूर होते, आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि एक पॉझिटिव्हिटी राहते, चांगले विचार, चांगलं घरातील वातावरण राहते. जर आजार असेल आणि तो आजार आपल्याला दूर करायचा आहे, त्या आजारातून आपल्याला बरं व्हायचं आहे, तर तुम्ही तारक मंत्राचं नित्य पठण करून जर ते तीर्थ आपण घेतलं तर आजार सुद्धा बरा होतो. आणि मुलं ऐकत नसतील, चिडचिड करत असेल, घरातील व्यक्ती चिडचिड करत असेल किंवा घरातील वातावरण सतत भांडणं वगैरे होत असतील, जर तुम्ही तारक मंत्र म्हटला आणि समजा एक ग्लास पाण्याचा भरून घ्या, बाजूला ठेवा, अगरबत्ती लावा आणि तारक मंत्र 1 वेळा, 3 वेळा, 11 वेळा जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढ्या वेळा तारक मंत्र म्हणा. तारक मंत्र जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा एक हात, तुमचा उजवा हात त्या ग्लासवरती ठेवा आणि तारक मंत्र म्हणा. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर थोडीशी रक्षा अगरबत्तीची, मामूली रक्षा, जास्त नाही, पाण्यामध्ये टाका. ते पाणी घरातील प्रत्येक व्यक्तीला प्यायला द्या. जी मुलं चिडचिड करतात, ऐकत नाही, त्यांना द्या. तसेच संपूर्ण घरामध्ये, घराच्या चारही कोपऱ्यामध्ये ते पाणी शिपडा. घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर ती ऊर्जा दूर होते. मुलं ऐकत नसतील तर मुलांच्या स्वभावात बदल होतो, शांत स्वभाव होतो, चिडचिडपणा करणं कमी होते. तर अशा प्रकारे तारक मंत्राची जी सेवा आपण नित्य नियमाने केली तर आपल्या जीवनातील ज्या बऱ्याच समस्या आहेत त्या समस्या दूर होतात. तर तारक मंत्र म्हणायचा कसा? तर तारक मंत्र तुम्ही कुठल्याही एका वेळेला म्हणू शकता. स्वामींची सेवा करण्यासाठी कुठल्याही वेळेचं बंधन नाही. तुम्ही कुठल्याही वेळेला स्वामींची सेवा करू शकता. सकाळी आंघोळ केल्यानंतर देवाजवळ बसून अगरबत्ती लावून 1 ग्लास पाण्याचा भरून ठेवायचा, आसन टाकायचं आणि स्वामींच्या तारक मंत्र म्हणायचा. तर ही सेवा तुम्ही नित्य नियमाने करा. बघा, तुमच्या अनेक समस्या आहेत त्या समस्या दूर होतात. किंवा तुम्ही संकटात आहात, तुम्हाला मार्ग मिळत नाही आणि जर तुम्ही तारक मंत्राची संकल्पसहित सेवा केली तर तुम्हाला नक्कीच मार्ग मिळतो आणि घरामध्ये पण चांगलं वातावरण राहतं आणि आपल्या मनात पण एक सकारात्मक ऊर्जा राहते, सुरक्षा कवच आपल्या अवतीभोवती तयार होतं. तर ही आहे तारक मंत्राची सेवा कशी करायची. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया नवीन अशा एका माहिती सोबत. श्री स्वामी समर्थ.